दापोली शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या माझं दापोली या सेल्फी पॉइंटचं व ओपन जिम आणि गार्डनचं उद्घाटन राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या हस्ते 14 एप्रिल रोजी होणार आहे। दापोली शहरामध्ये असणाऱ्या एकमेव अशा साने गुरुजी बालोद्यानची दुरवस्था झाली होती आणि ही बातमी सागर डिजिटलमधून प्रसिद्ध झाल्यानंतर गेली अनेक महिने रखडलेल्या या गार्डनचं उद्घाटन होत असल्याने आता बच्चे कंपनीमध्ये आनंद व्यक्त केला जातोय। दापोली शहराच्या मध्यवर्ती अशा ठिकाणी असलेल्या दापोली दाभोळ रस्त्यावर स्टेट बँक समोर राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या संकल्पनेतून सुमारे 2 कोटी आणि एमपी थिएटरसाठी 25 लाख असा खर्च करून माझं दापोली हा सेल्फी पॉइंट, सुसज्ज अशी ओपन जिम आणि नाना नानी पार्क तसंच लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी असलेले एक उद्यान उभारण्यात येणार आहे। हे उद्यान उभारताना वेळोवेळी नामदार योगेश कदम यांनी या कामाची पाहणी केली असून वेळोवेळी सूचना देखील केल्या होत्या। नामदार योगेश कदम यांच्या कामाबद्दल आता दापोलीकरांनी समाधान देखील व्यक्त केलं आहे। सोमवार आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने त्या दिवसाचं औचित्य साधून माननीय आमदार तसेच आपले गृहराज्यमंत्री माननीय योगेशदादा कदम यांच्या हस्ते दापोलीतील एक सुसज्ज असं उद्यानाचं उद्या इथे ओपनिंग आहे। उद्या सोमवार दिनांक 14/4/2025 रोजी दुपारी ठीक 3 वाजता माननीय नामदार योगेशदादा रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत ह्या गार्डनचं ओपनिंग होणार आहे। तर सर्व नागरिकांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे। तसेच इथं आता गार्डन सुसज्ज झालेलं आहे। परत इथं ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क आहे, ओपन जिम आहे, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खेळण्याच्या वस्तू आहेत। तर ह्या सगळ्याचा लाभ घेण्यासाठी दापोलीकरांनी उद्या 4 वाजता दाभोळ जालगाव रस्त्याला SBI बँकेच्या समोर हे गार्डन आहे, तर ह्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।